ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन केलं। ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे यांच्यासह काही आंदोलक यावेळेला थेट समुद्रात उतरले। पोलिसांनी वेळीच या आंदोलकांना समुद्राबाहेर काढलं। यावेळेला पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली। दरम्यान लक्ष्मण हाकेंसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबईच्या समुद्रात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी हे असं जलसमाधी आंदोलन केलं। महायुती सरकार ओबीसींना न्याय देत नाही असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। ओबीसींवर सरकार अन्याय करतं हे सांगताना लक्ष्मण हाकेंनी शिंदे फडणवीसांना सोडून अजितदादांवरच टीका केली आहे। अजितदादा हाय हायच्या घोषणा देताना त्यांनी अजितदादांबाबत असंसदीय शब्द वापरला। आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही। लक्ष्मण हाकेंनी सरकार विरोधात भूमिका घेताना तीनही पक्षांवर टीका करणं अपेक्षित आहे। पण हाके हे भाजप आणि शिवसेनेला काहीही बोलत नाही। उलट राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर टीका करताना ते कमरेखालची टीका करतात। राष्ट्रवादीनेही हाकेंच्या भाषेत त्यांना उत्तर दिलंय। हाकेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली। आपल्या माध्यमातून लक्ष्मण हाकेला सांगू इच्छितो, तुम्ही आज समुद्राच्या पाण्यात जाऊन चड्डी ओली करून घेतल्या, पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही। पुढच्या 8 दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लक्ष्मण हाकेची चड्डी पिवळं करण्याची जबाबदारी आमचे। आज तू अजितदादावर जे बोललाय नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे, तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या। पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं। लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर नाही केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी हाकेंच्या टीकेवर आश्चर्य व्यक्त केलंय। अजितदादा कायम ओबीसींच्या कल्याणासाठी झटत असल्याचा दावा त्यांनी केलाय। वरती वक्तव्य करणाऱ्या काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये मला काय फरसत बोलावंसं वाटत नाही, पण त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही। अजितदादांनी ओबीसी चळवळीसाठी अर्थमंत्री या नात्याने दिलेलं योगदान, पक्षाचे अध्यक्ष म्हणून समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना सत्तेमधला दिलेला सहभाग इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा अधिक उजवा आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे की अजितदादा जातीपातीच्या पलीकडचे राजकारण करणारे महत्वाचे नेते आहेत। अजितदादा सत्तेत असले तरी सत्तेच्या सावलीला असलेले लक्ष्मण हाके त्यांना पाण्यात पाहतात। धनगर नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकरही अजित पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। सदाभाऊ खोतही अजितदादांबाबत फार काही चांगलं बोलताना दिसत नाहीत। लक्ष्मण हाकेंचं आंदोलन आणि त्यांनी अजितदादांवर केलेली टीका कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।